आता एवढी आहे व्यवसाय आतमध्ये व्यवसाय हा व्यवसाय नाही मग आता तुमचं काय म्हणणं बुवा हे आता आपल्या काय माहिती चौथी घटना आहे ना आपल्या इथं बघा रात्रीचं डेड बॉडी 2 वाजता रात्री आमच्या इथे गेलता डॉक्टर पण पोस्ट मार्केला इथे आणलं होता स्पॉटवर आणि 2-3 वाजता ते आमच्या इथे झालं ना आपण 3:30 घरी गेलो. या ठिकाणी पत्रकार बंधू आहेत. खरं तर माणिकडोह धरणा शुभ मेळवा माणिकडोह धरणामध्ये अशा अनेक वेळा अशा दुर्घटना होतात. खरं तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मी मुंबईला गेलो बाहेर असल्यामुळे मी लेट आलो निश्चितपणे दुर्घटना वाचवण्यासाठी खरं तर या ठिकाणी आलेली आहे. परंतु खरं तर इरिगेशन डिपार्टमेंटचं कोण आहे रे रवी दुरे या ठिकाणी खरं तर वेळोवेळी आम्ही नेहमी तक्रार करत असतो आणि मच्छीमारी करणारे म्हणजे आम्ही गरीब आदिवासी लोक या ठिकाणी खरं तर पोटा पाण्यासाठी काहीतरी करत असतो. परंतु आम्ही अनेक वेळा खरं तर रिस्को टीमसारखे कायमस्वरूपी तर एखादी असावी या धरणामध्ये इकडे हजारो लोकांच्या जमीन उद्ध्वस्त झालेल्या आहेत. या धरणामध्ये आपल्याला कायमस्वरूपी पाहिजे फिरतं पथक पाहिजे असं आमची अनेक वेळा मागणी आहे. मी खरं तर मीडियाच्या माध्यमातून अशी मागणी करतो खरं तर या शासनाकडे की आम्हाला गोडेगावचा ऑफिस असेल किंवा रेस्क्यू टीमची कायमस्वरूपी या ठिकाणी जर सोय झाली तर असे हानी टाळतील. खरं तर आता माहिती घेतो म्हणजे काल ज्या टायमाला घटना घडली त्या टायमाला तर कोणी होतं का पोलीस नव्हते त्यांना पोहता येत होतं का आणि त्यांना मुलं किती आहेत त्यांचं पूर्ण नाव काय मुलांचं माहितीचं ज्ञानेश्वर मारुती घोगरे ज्ञानेश्वर मारुती घोगरे आणि मुलं 2 आहेत का ठीक आहे. आपण आता तशा प्रकारचं या ठिकाणी खरं तर काका जाधव असतील राहतील मी तुम्हाला धन्यवाद देतो. शुभम भाऊ तर काल पण मी पण आता इथं स्पॉटवर पोहोचलेलो आहे आणि म्हणून तहसीलदार साहेब सुद्धा या ठिकाणी गेलेत. आपण आता तशा प्रकारचं कलेक्टरला सुद्धा पत्रव्यवहार करू आणि जेणेकरून बुवा या मच्छीमारी करणाऱ्यांना त्याची 2 मुलं आहेत आणि कुटुंबातील गरीब आहे म्हणजे शासनाकडून काही जी मदत मिळेल अशी आपण करूया. आणि हे संपूर्ण इथं बसलेले आमचे सगळे गावमध्ये आहेत ते नातेवाईक भाऊ पाहुणे रावणे कालच्या धरून इथं खरं तर ठाम बांधून बसलेले आहेत. कारण इथं जो भाग आहे हा पत्रकार मित्रांनो अत्यंत खोलीचा भाग आहे अत्यंत खोलीचा भाग आहे आणि इथं दरवेळेला इथं खरं तर इथं ढिसाळ अशी आडवी तडवी आल्याच्या नंतर अनेक प्रकार असे घडत राहतात. रेस्क्यू टीमला मी खरं तर धन्यवाद देईन कारण त्यांनी लवकरात लवकर डेड बॉडी आमच्या ताब्यात देऊन त्यांना आणता येईल आणि जेणेकरून शासनाच्या मार्फत जे काय आम्हाला मदत करता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही खरं तर काका मदत करण्याचा प्रयत्न करू. परंतु अशा दुर्घटना हमेशा घडत असतात. इकडं सुद्धा गेल्या वर्षी मडपारगावच्या पिंपळगाव जोगे धरणामध्ये सुद्धा आपला आदिवासी काकांच्या मध्ये एक मच्छीमारी करण्यासाठी गेला पण असं दुर्घटना झाली. म्हणजे जवळजवळ इथंच 3री का 4थी घटना असेल. प्रत्येक ठिकाणी मच्छीमारी करणं हा आमचा पारंपरिक म्हणजे पिढ्यानपिढ्याचा व्यवसाय आहे आणि या जीवन उद्धार करण्यासाठी आम्ही खरं तर हा धाडसाने शेवटी काही ना काही दुसरा इकडं व्यवसाय नाही. इकडं आम्ही धरणगर चालू धरणधरताना कोणाला ज्यांच्या जमिनी धरणात गेल्या त्यांना शासनाने नोकरी दिली आहे आणि म्हणून हे बेरोजगार झाल्याच्या नंतर काही ना काही व्यवसाय करून आपल्या पोरालेकरांसाठी जीवन उद्धार करण्यासाठी हे आम्हाला करावं लागतं आणि म्हणून कुठल्याही प्रकारचं असं या ठिकाणी सुविधा नाही आहे. तिथल्या घोषणा केल्या जातात तेवढे कोटी परंतु आमची अशी मागणी आहे म्हणजे आम्ही ह्या माणिकडोह धरण असेल पिंपळगाव जोगा धरण असेल इकडे आंबेगाव तालुक्यामध्ये डिंबा धरण असेल या धरणामध्ये जे आदिवासी लोक गरीब व्यवसाय करतात त्यांच्यासाठी खरं तर एक वेगळ्या प्रकारची करण्यासाठी व्यवस्था असली पाहिजे. आम्ही माझ्या जिल्हा परिषद असताना थोड्याफार होड्या वगैरे दिल्या होत्या त्या जुन्या झाल्या बोलून गेल्या आता सुद्धा आमची गोडेगावच्या अशी मागणी राहील म्हणजे आपला सुविधा हानी वाचेल काका जर आपल्या तशा आणि भरपूर पैसे आहेत शासनाकडे आदिवासी विभागाकडे पैसे आहेत त्यांनी मच्छीमार करण्यासाठी त्या वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या होड्या जर आम्हाला प्रत्येक गावाला 1-2 दिल्या तर अशा प्रकारची मच्छीमारी करणाऱ्यांना त्यांचा जीव धोक्यात जाणार नाही अशी मागणी खरं तर आमची
राहणार आहे अशा प्रकारचं प्रकल्प अधिकाऱ्यांना सुद्धा फोन